पोलादपूर तालुक्यात वणव्यामुळे आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। गेल्या महिन्यात ओंबोळी येथे घराला आग लागून नुकसान झाल्याची घटना, यानंतर पळचुल ग्रुप ग्रामपंचायत हुंबारकरवाडी येथे गुरांच्या गोट्याला आग लागून 6 ते 7 जनावरांच्या होरपळून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच बुधवार दिनांक 20 मार्च रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास लोहारे सावित्री नदी तीरावर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित तुर्भे बुद्रुक या महावितरण कार्यालया शेजारी आग लागून महावितरणचे जुनाट साहित्य जळून खाक झाले आहे। या घटनेची माहिती समजताच पोलादपूर तहसीलदार कपिल घोरपडे, तलाठी सुनील वैराळे, ग्रामसेविका स्नेहल धोत्रे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता चोरमारे, सहाय्यक अभियंता महाडिक, उच्चस्तर लिपिक कुलकर्णी यांच्यासह महावितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महाड नगर परिषद अग्निशमक दल व महाड औद्योगिक वसाहत अग्निशमक दल आणि सई वॉटर सप्लायर्स यांना पाचारण केले। महाड नगर परिषद अग्निशमक दलाचे जवान गोविंद साळुंके, अमर पवार, विक्रम साळुंके, श्री गणेश पवार, संकेत खोपकर यांच्यासह पोलादपूर तहसील कार्यालयाचे कर्मचारी अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते। याबरोबरच महाड औद्योगिक वसाहत अग्निशमन यंत्रणा येथील उप अग्निशमन अधिकारी सुनील मोहिते, श्री साळुंके, पियुष पाटील, चालक यंत्रचालक कालेकर यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले आहेत। शिवसत्ता टाइम्ससाठी संदीप जाबडे, पोलादपूर। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।